कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी नागदेवतेला श्रद्धापूर्वक अर्पण केला जाणारा खीर कान्होल्याचा नैवेद्य. नागपंचमीसाठी बऱ्याचशा भागामध्ये तवा गॅसवर ठेवला जात नाही, म्हणून हे कान्होले तयार केले. परंतु त्यामागे एक शास्त्रीय कारण देखील सांगू का? ती आरोग्यासाठी ही गव्हाची खीर पौष्टिक आणि दमदमीत देखील असते आणि कान्होले देखील. त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हाय, मी कविताच किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि अशाच भरपूर टिप्स आहेत. जर पौष्टिक रेसिपी शिकायची असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब कर. आज आपण नैवेद्यासाठी ही गव्हाच्या पिठाची खीर आणि कान्होले तयार करतो. त्यासाठी पाव वाटी गहू घेतलेले आहे. त्यानंतर आपले जे रोजचे गहू असतात तेच घ्यायचे. त्यानंतर मिक्सरला छान असे दळून करायचे. तुम्ही पाहू शकता हलकासा जाडसर असा हा रवा तयार झालेला आहे आणि यामध्ये जो कोंडा असतो ना, तो बाजूला करण्याची एक सोपी पद्धत आहे. यामध्ये पाणी टाकायचं आणि 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवायचं. तोपर्यंत कान्होले करण्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊया. कणिक भिजवण्यासाठी आपण घेतलेलं रोजचं गव्हाचं पीठ, त्यामध्ये टाकायचं 1 चमचा साजूक तूप, अगदी चिमूटभर मीठ. तूप आणि मीठ सगळ्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ही कणिक भिजवून घ्यायची. कणिक भिजवताना थोडीशी घट्टसर भिजवायची. ज्या पद्धतीची आपण पुरी वगैरे बनवतो ना, त्या पद्धतीची घट्टसर अशी ही कणिक भिजवून घ्यायची. आता या ठिकाणी आपण अंदाजे 3 कान्होले तयार होतील यासाठीचं एवढं हे प्रमाण आहे. 3 ते 4 कान्होले एवढ्या पिठामध्ये आपले तयार होणार आहे, त्यासाठीचं प्रमाण आहे. अगदी तुम्ही पाहू शकता खूप छान घट्टसर अशी ही कणिक भिजवून घेतलेली आहे आणि छान अशी मऊ करून घेणार आहोत. त्यासाठी अगदी 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे वितळलेलं. त्यानंतर छान अशी मऊ करून घेतलेलं आहे. साजूक तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता. झाकण ठेवायचं आणि ही बाजूला ठेवून द्यायची. तोपर्यंत गव्हावरील जो कोंडा आहे तो देखील बाजूला झालेला होता, तो काढून घेतलेला आहे. आता कुकरमध्ये आपल्याला हा रवा टाकायचा आहे. ही जी भरड आहे, जाडसर रवा आहे, तो टाकायचा. यामध्ये पाणी टाकायचं. खूप जास्त पाणी टाकणार नाही, कारण ही खीर करण्यासाठी मी दुधाचा वापर करणार. त्यामुळे फक्त हे गव्हाचा जो रवा आहे तो शिजण्या इतपतच पाणी टाकलेलं आहे. अर्धा ते पाऊण ग्लास झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून आपण हा रवा शिजवून घेतो. तोपर्यंत आपली कणिक देखील छान अशी भिजलेली आहे. लगेचच आपण कान्होले लाटून घेणार. आता कान्होले कशा पद्धतीने करायचे हे मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीची गव्हाची कणिक घ्यायची. किती छोट्या पद्धतीचा करायचा किंवा किती मोठा करायचा हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. अशा पद्धतीने पीठ छान असं मळून घ्यायचं पुन्हा एकदा, कारण थोडंसं घट्टसर भिजवलेली आहे. पुन्हा एकदा थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे. लगेचच आपण रोजची जी चपाती असते त्या पद्धतीचीच मोठ्या आकाराची एक चपाती लाटून घ्यायची. त्यानंतर आपण साजूक तुपाचा वापर करून हे कान्होले तयार करून घेणार. खरं तर पूर्वीच्या काळी एक प्रथा होती की नागपंचमीच्या दिवशी गॅसवर तवा ठेवला जात नसायचा, चुलीवर तवा ठेवला जात नसायचा, चपाती केली जायची नाही, भाकरी केली जायची नाही. त्यावेळेस अशा पद्धतीचे लाटून उकडून हे कान्होले तयार केले जायचे. अगदी ही प्रथा जरी असली ना, तरी देखील खूप पौष्टिक अशी आणि दमदमीत ही रेसिपी आहे. मी प्रत्येक नागपंचमीला जेव्हा ही रेसिपी बनवते त्यावेळी पुढच्या नागपंचमीच्या वेळेस आयुष पियुष आठवणीने ही रेसिपी करण्यासाठी 2-3 दिवस मला अगोदरच म्हणतात. म्हणजे काय, तर आपली ही जुनी परंपरा मुलांना देखील माहिती होते, त्याचबरोबर मुलांना काहीतरी वेगळं आणि पौष्टिक दमदमीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक पदार्थ खाण्यासाठी मिळतात. त्यामुळे तुम्ही या नागपंचमीला अशा पद्धतीची खीर कान्होले एकदा नक्कीच बनवा. अशा पद्धतीने छान पातळ पोळी लाटून घ्यायची. त्यावर साजूक तूप सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून व्यवस्थित असं लावून घ्यायचं, स्प्रेड करायचं. त्यानंतर त्याच्या दोन्हीही कडा छान अशा जुळवून घ्यायच्या. हे पहा, अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्यावर साजूक तूप लावायचं आणि छान अशा आपण हे व्यवस्थित सगळीकडे साजूक तूप लावून पुन्हा एकदा फोल्ड करूया. अशा पद्धतीने कान्होले तयार केले जातात आणि अशा पद्धतीने 3 ते 4 कान्होले मी तयार करून घेणार आहे. हे पहा, खूप छान असा कान्होला तयार होतो आणि उकडून तर इतकाच चवीला छान लागतो. खिरीसोबत खूप छान असा लागतो. आता या ठिकाणी कढईमध्ये टाकायचं पाणी. त्यावर छिद्र असलेली झाकणे ठेवली आहे. त्यावर मी केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे कान्होले ठेवून झाकण ठेवून 20 मिनटं छान असे उकडून घेणार आहे. आता तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर छिद्र असलेल्या झाकणीवर थोडंसं साजूक तूप लावायचं आणि तसेच हे कान्होले ठेवले तरीही चालतील. त्यानंतर आपली खिरीसाठीचा जो रवा आहे तो खूप छान असा शिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतर तो खूप जास्त फुलतो. त्यामुळे पाणी टाकताना थोडंसं जास्तच टाकायचं. अगदी पाव वाटी गहू आहे, त्यासाठी
पाऊण ग्लास एवढं पाणी टाकलेलं होतं. आता हे जे शिजलेला रवा आहे तो आपण सगळा एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आता या ठिकाणी आपण गूळ घालून ही खीर करत असतो, त्यामुळे अगदी खूप जास्त पाणी वगैरे मी यामध्ये घालत नाही, दूध घालूनच ही खीर बनवत असते. आणि ही जी खीर आहे, जे पारंपरिक पदार्थ असतात ना, ते काहीतरी विचारपूर्वकच बनवलेली आहे. या खिरीला साखर वगैरे न घालता गुळाचीच खीर बनवली जाते आणि इतकी गहू आणि दूध त्याचबरोबर गूळ याचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते खूप अफलातून आहे, खूप चवीला छान अशी लागते. आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार दूध टाकणार आहोत, किती घट्ट पातळ करायचे त्यानुसार. यामध्ये टाकूया पाऊण वाटी, या ठिकाणी गूळ अर्धी ती पाऊण वाटी टाकायचं. तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता. हे पहा, आता आपण गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर खूप छान परफेक्ट अशा पद्धतीने व्यवस्थित गूळ वितळून घ्यायचा. आवश्यकतेनुसार यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा वेलायची पावडर. वेलायची अगोदर मी साखरेमध्ये छान अशी बारीक दळून घेतली होती. साधारणतः 1 ते 2 चमचे वेलायची पावडर यामध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकणार आहे खूप सगळे ड्रायफ्रूट्स. त्यासाठी आपण फोडणी पात्रामध्ये साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. काजू, बदाम, या ठिकाणी स्लाईस केलेलं खोबरं आणि चारोळ्या घेतलेल्या आहे. तूप छान कडकडीत गरम झालं आहे. यामध्ये सगळे आपल्याला जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते छान असे तळून घ्यायचे आणि ते सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करणार. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही चारोळ्याचं प्रमाण वाढवू शकता किंवा चारोळ्या तुमच्याकडे नसेल तर त्या स्किप केल्या तरीही चालणार आहे. हे पहा, खोबरं अगोदर छान असं लालसर रंगावर तळून घ्यायचं. त्यानंतर काजू, बदाम आपल्याला आणि चारोळ्या यामध्ये ॲड करायच्या आहेत. खोबरं हलकंसं लालसर झालेलं आहे. लगेचच आपण काजू, बदाम आणि चारोळे यामध्ये टाकणार आहोत आणि या ठिकाणी हे तुपामध्ये हलकंसं क्रंची होईपर्यंत ठेवायचं. पुन्हा एकदा थोडंसं गॅसवर ठेवणार आहे, कारण तूप थोडंसं थंड झालेलं आहे आणि आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत थोडेसे जास्त क्वांटिटीमध्ये आहे यासाठी. हे पहा, गॅसवर ठेवल्यानंतर अगदी छान परफेक्ट असे तळून घेतलेले आहेत. क्रंची होईपर्यंत तळले आणि ही खमंग तुपाची फोडणी या खिरीवर टाकल्यानंतर आपली जी की दमदमीत, पौष्टिक आणि चवीला अगदी छान लागणारी ही गव्हाच्या पिठाची खीर किंवा गव्हाच्या रव्याची खीर तयार झालेली आहे. अगदी खूप छान अशी लागते. कानुले देखील आपले शिजवून तयार झाले आहे, छान उकडून तयार झालेले आहेत. गरमागरम आपण हा नैवेद्य सर्व करूया. या नागपंचमीला हा नैवेद्य एकदा नक्कीच बनवा. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण तुमच्या मुलांसाठी असेच खूप सगळे पारंपरिक पदार्थ ज्यांची नावे देखील तुम्ही ऐकली नसतील असे पारंपरिक पदार्थ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज दुपारी 12 वाजता रेसिपी पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. वेळात वेळ काढून रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.